नमस्कार. फ्रायडे फिनटॉकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज फ्रायडे फिनटॉक आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने करतोय. प्रत्येक वेळी तुम्हाला सवय असेल आता की कोणीतरी मला प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नांची मी उत्तर देतोय. जनरली मानसी किंवा आमचे जेडी सर माझ्याबरोबर असतात या सेशनमध्ये. आज मी एकटाच ते सेशन कंडक्ट करतोय आणि या सेशनमध्ये मी तुमच्याबरोबर आज गप्पा मारणार आहे. जनरली आम्ही दोघं एकमेकांबरोबर गप्पा मारतो, पण आज मी विचार केला मी तुमच्याबरोबर गप्पा मारेल. तर तुम्ही जर मला आज लाईव्ह बघता आहात तर तुम्ही तुमचे प्रश्न पण इथे विचारू शकता बघत असताना. आणि छोटासा सेशन असणार आहे अगदी. आपण एक 8 ते 10 मिनिटांमध्ये अगदी फार महत्वाच्या विषयाला टच अपॉन करणार आहोत. विषय तुमच्यापर्यंत पोहोचलाय. तुम्ही तुमच्या विमा पॉलिसीज आणि तुम्हाला कधीही न मिळणारा नफा. हे सेशन आज करण्याचं कारणही तेच होतं, तसंच मोठं होतं. 4 दिवसांपूर्वी माझ्याकडे एक प्रॉस्पेक्टिव्ह क्लायंट आले. दोघं नवरा बायको, साधारणतः वय 58 ते 60च्या जवळपासचं वय असेल त्यांचं. दोघं रिटायरमेंटला आलेले, म्हणजे रिटायरमेंटच्या प्लॅनिंगसाठीच ते माझ्याकडे आले होते. रिटायरमेंटचा पैसा आता कसा गुंतवायचा यासाठी ते माझ्याकडे आले होते. हजबंड पुढच्या महिन्यात रिटायर होणार होते आणि वाईफ साधारणतः 6 महिन्यांनी रिटायर होणाऱ्या होत्या. तर त्यांची जेव्हा सगळी आर्थिक परिस्थिती बघितली, त्यांचं जेव्हा सगळे अनालिसिस मी केलं, तेव्हा त्या अनालिसिसमध्ये एक फार महत्वाचा आणि खूप डिस्टर्ब करणारा असा भाग सापडला. तो म्हणजे त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीज. त्यांच्याकडे इन्शुरन्स पॉलिसीजचा असा मोठा थप्पा होता आणि तो बघत असताना त्यांच्याकडे त्यांचा असा भाव होता की मी या इन्शुरन्स पॉलिसीज घेऊन आतापर्यंत खूप चांगलं सेव्हिंग केलंय, पण आता रिटायर झाल्यानंतर जेव्हा माझ्याकडे इन्कम नसेल तेव्हा मी या इन्शुरन्स पॉलिसीजचा प्रीमियम कसा भरू आणि मी आता पुढे काय करायला हवं. तर अशी एक मोठी विवंचना त्यांच्या पुढे होती, कारण ऑलमोस्ट त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचा जो प्रीमियम होता तो प्रीमियम 25,000 रुपये महिना याच्या आसपास होता, या अमाऊंटच्या आसपास होता. आता 25,000 रुपये त्यांना पेन्शन मिळणार नव्हती, मग 25,000 रुपये ते भरणार कुठून प्रीमियम. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना घर चालवायला पैसे उलट हवे होते, म्हणजे त्यांना घर चालवायला पैसे त्यांच्या गुंतवणुकीमधून त्यांना मिळायला हवेत, अशी व्यवस्था माझ्याकडून ते करून घेण्यासाठी आले होते. आणि ती व्यवस्था करत असताना शिवाय त्या इन्शुरन्स पॉलिसीचे 25,000 रुपये कुठून भरणार, हा खूप मोठा प्रश्न होता. तर अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मला वाटतं जे कुटुंब माझ्याकडे आलं होतं फक्त तेच नाहीयेत, अशी बरीचशी लोक आहेत ज्यांच्याकडे आज खूप साऱ्या इन्शुरन्स पॉलिसीज आहेत आणि त्या इन्शुरन्स पॉलिसीज त्यांना विकल्या गेल्या आहेत. त्यांनी त्या स्वतः विकत घेतलेल्या नाहीयेत. का विकल्या गेल्या आहेत? कारण त्यांच्या जवळचा कोणीतरी मामा किंवा काका, एखादा भाचा, एखादा वर्गमित्र, एखादा शेजारी किंवा एखादा ऑफिसमधला कलिग हे कोणीतरी त्यांच्या ओळखीचे आहेत आणि ते इन्शुरन्स एजंट आहेत. आणि त्या इन्शुरन्स एजंटनी त्यांना कुठली ना कुठली इन्शुरन्स पॉलिसी दिलेली आहे. आणि या इन्शुरन्स पॉलिसीजमुळे त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग दूर असू देत, पण त्यांना फायनान्शियल विवंचनेमध्ये, त्यांना आर्थिक विवंचनेमध्ये टाकलेलं आहे. त्या इन्शुरन्स पॉलिसीजचा त्यांना फायदा कधीही झालेला नाहीये. आता मी इन्शुरन्सच्या अगेन्स्ट आहे असं याच्यातून कदाचित तुम्हाला वाटेल, पण मी इन्शुरन्सच्या अगेन्स्ट नाहीये. आपण शेवटी इन्शुरन्स कुठला घ्यायला हवा, किती प्रमाणामध्ये घ्यायला हवा याविषयी पण थोडक्यात बोलू, पण तो योग्य असायला हवा तेच आपण त्या ठिकाणी बोलणार आहोत. इन्शुरन्स घेत असताना आपल्याकडे जो इन्शुरन्स युजली विकला जातो तो मनी बॅक पॉलिसी, एंडोमेंट इन्शुरन्स पॉलिसी, युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या इन्शुरन्सचे प्रकार आहेत ते इन्शुरन्सचे प्रकार आपल्याला विकले जातात. त्याचं कारण असं आहे की त्या इन्शुरन्सच्या प्रकारांमध्ये जे कमिशन मिळत असतं एजंटना ते जास्त असतं आणि त्याच्यामध्ये जो प्रीमियम तुम्ही भरत असता तो प्रीमियम सुद्धा जास्त असतो. मग जेव्हा प्रीमियम जास्त तेव्हा त्याचं कमिशन पण जास्त. त्यामुळे त्या अशा प्रकारच्या पॉलिसीज तुम्हाला विकल्या जातात, पण त्या तुमच्यासाठी योग्य नसतात. बरं, असं आपण एक वेळेस आपण हे पण गृहीत धरूया की ठीक आहे, कमिशन मिळू देत त्यांना, पण मला काहीतरी चांगलं मिळायला हवं. तुम्हाला जर त्यातून काहीतरी चांगलं मिळत असलं असतं तर काही प्रश्न नव्हता. पण या इन्शुरन्स पॉलिसीमधून तुम्हाला जो परतावा मिळतो तो साधारणतः 5 ते 6% घरामध्ये असतो. म्हणजे तुम्हाला जेव्हा असं सांगितलं जातं की 1 लाख रुपयांचे तुमचे 2 लाख रुपये होणार आहेत आणि 2 लाख रुपयांवरती सुद्धा तुम्हाला दर वर्षी 25,000 रुपये मिळणार आहेत, 2 लाख रुपये मिळणार आहेत, असं काहीतरी आकडे तुम्हाला सांगितले जातात, दाम दुप्पट होणार आहेत वगैरे. या सगळ्या आकड्यांचा जर अभ्यास केलात तुम्ही तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या पॉलिसीवरती जे व्याज तुम्हाला मिळालेलं आहे वर्षानुवर्ष चालणाऱ्या पॉलिसीजवरती, ते व्याज फक्त 5 ते 6% या रेंजमध्ये आहे. कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी 5 ते 6% वर तुम्हाला व्याज देत नाही. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे.
एकीकडे महागाईचा दर जो आहे तो महागाईचा दर 6% वर आहे. म्हणजे तुमच्या पैशांची किंमत दरवर्षी 6% ते 7% कमी होते आणि एकीकडे आपण एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जे पैसे भरतोय ते मात्र आपल्याला फक्त 5 ते 5.5% परतावा देत आहेत. याचा अर्थ तुमच्या 100 रुपयांची किंमत ही 100 रुपये सुद्धा राहत नाहीये वर्षानंतर. मग अशा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तुम्ही का गुंतवायला हवं? त्याशिवाय या इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये तुमचे जे पैसे आहेत ते पैसे वर्षानुवर्ष अडकतायत. तुम्हाला जेव्हा हवेत तेव्हा ते पैसे तुम्हाला मिळत नाहीयेत. शिवाय तुम्हाला त्या समजा तुम्ही ती पॉलिसी सरेंडर करायला गेलात तर तुमच्या याच्यामध्ये एक मोठी रक्कम सरेंडर चार्जेस म्हणून कापली जाते. हे सगळं असताना तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीचं कव्हर तरी तुम्हाला मिळायला पाहिजे होतं. पण एक टर्म इन्शुरन्स जर सोडला आपण तर बाकीच्या सगळ्या इन्शुरन्स पॉलिसीजमध्ये तुम्हाला जे इन्शुरन्स कव्हर मिळतं, जो इन्शुरन्सची जोखीम तुमची कव्हर केली जाते ती पण फार छोटी असते आणि ती असते तुमच्या प्रीमियमच्या 5 पट किंवा 10 पट एवढीच. मग एवढ्या छोट्याशा इन्शुरन्ससाठी म्हणजे तुम्ही 20,000 रुपयांचा प्रीमियम जर भरत असाल तर फक्त 2 लाख रुपयांचं इन्शुरन्स कव्हर तुम्हाला मिळतं. म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावरती इन्शुरन्स आहे त्याच्या फॅमिलीला फक्त 2 लाख रुपये मिळणार. मग हे इन्शुरन्स काय कामाचं? पण ही फॅक्ट आहे. या सगळ्या प्रकारच्या ज्या पॉलिसीज आहेत, मनी बॅक असेल किंवा एंडोमेंट असेल किंवा युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी असेल, या सगळ्या पॉलिसीजमध्ये तुमचा जो तुमचं जे इन्शुरन्सचं कव्हर असतं ते छोटं असतं पण त्यामानाने प्रीमियम मोठा असतो. मग यामध्ये आपल्याला कुठेही विन विन सिच्युएशन दिसत नाहीये. एकीकडे आपल्याला परतावा मिळत नाहीये, दुसरीकडे आपले पैसे स्टक झालेले असतात, तिसरीकडे आपल्याला इन्शुरन्स कव्हर पण मिळत नाही. मग या इन्शुरन्स पॉलिसीज घ्यायच्या का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून इन्शुरन्स पॉलिसीज घेत असताना आपण 10 वेळा विचार करायला हवा की मी कुठल्या प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी घेतोय. त्या विषयावरती आपण नंतर येऊया. पण आता मी तुमच्याबरोबर एक छोटीशी एक्सेल शीट शेअर करतो आणि त्या एक्सेल शीटमध्ये ऍक्च्युअल जे आता मी ज्या कपलविषयी बोललो त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीचे कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या कॅल्क्युलेशनवरून तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीज असतील तर त्याचं तुम्ही काय करू शकता याचा एक आपण अंदाज बांधणार आहोत किंवा त्याचा मी तुम्हाला अंदाज देणार आहे. मी माझा स्क्रीन शेअर करतो त्यासाठी आणि मग तुम्हाला ते दाखवतो. ओके, माझा स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना व्हिजिबल असेल असं मी गृहीत धरतो. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीज आहेत ज्या काही त्यांनी 2013 मध्ये, काही 2020, 21, 2013, 2022 अशा वेळी घेतलेल्या आहेत. त्याचे प्रीमियम तुम्हाला इथे समोर दिसत आहेत. हे सगळे प्रीमियम आहे. एका पॉलिसीचा 35,000, एकाचा 13,000, एकाचा 19,000 या प्रकारचे प्रीमियम्स आहेत. त्यानंतर इथे त्यांची डेट ऑफ मॅच्युरिटी आहे 2033, 2027, 2027. याचा अर्थ असा आहे की या व्यक्तीला हे 35,000 रुपये जे आहेत वर्षाचे हे 2033 पर्यंत भरायचे. जर त्यांना आता इन्कम नाहीये तर ते 2033 पर्यंत प्रीमियम भरणार कुठून किंवा इव्हन 2027 पर्यंत ते प्रीमियम भरणार कुठून? या त्यांच्या पॉलिसीच्या टर्म्स आहेत आणि ह्या ज्या आहेत इथे दिलेल्या सरेंडर व्हॅल्यूज आहेत. म्हणजे जर आता त्यांनी पॉलिसी बंद केली तर त्यांना किती पैसा मिळणार आहे हे या कॉलममध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी त्याची एक्सपेक्टेड मॅच्युरिटी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीची एक्सपेक्टेड मॅच्युरिटी व्हॅल्यू साधारणतः 13,18,000 रुपये आहे. मग एकतर त्यांनी मॅच्युरिटी पर्यंत प्रीमियम भरावा म्हणजे 2033 पर्यंत प्रीमियम भरावा आणि 13,18,000 रुपये मॅच्युरिटीची रक्कम घ्यावी किंवा आत्ता सरेंडर करून 3,57,000 रुपये घ्यावेत. हा त्याचा अर्थ आहे. पण मग त्यामध्ये आपण जर असा विचार केला की हे त्यांनी सरेंडर करावी पॉलिसी, थोडंसं नुकसान सहन करून 3,57,000 रुपये त्यांनी आज घ्यावेत आणि हे 3,57,000 रुपये त्यांनी एखाद्या दुसऱ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्युच्युअल फंड सारख्या जर गुंतवले 3,57,000 रुपये प्लस दरवर्षी जर ते 35,000 रुपये वार्षिक भरत जरी गेले तर त्यांच्या ज्या पॉलिसीची त्यांच्या गुंतवणुकीची जी व्हॅल्यू होणार आहे 2033 मध्ये ती 13,18,000 रुपयांच्या ऐवजी 15,86,000 रुपये होणार आहे. 12% आपण कॅल्क्युलेशन केले कारण जनरली अगदी कन्झर्वेटिव्ह म्युच्युअल फंड जरी आपण विचार केला तरी पण त्याच्यामध्ये 12% रिटर्न्स मिळतात. म्हणून आपण 12% कॅल्क्युलेशन्स इथे घेतलेले आहेत. 13,18,000 रुपयांच्या ऐवजी त्यांना 15,86,000 रुपये मिळणार आहेत. या पॉलिसीमध्ये त्याच्या खालच्या पॉलिसीचा आपण विचार जर केला तर इथे 1,80,000 रुपये त्यांना मिळणार होती सरेंडर व्हॅल्यू. मॅच्युरिटी पर्यंत जर ते थांबले असते
त्यासाठी त्यांना 13,000 रुपये वार्षिक प्रीमियम भरायला लागला असता. जर ते थांबले असते तर 1,20,000 रुपये त्यांना मिळाले असते. त्याऐवजी त्यांनी आता सरेंडर व्हॅल्यू घ्यायची आणि ती सरेंडर व्हॅल्यू त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवून 3,05,000 रुपये घ्यायचे. अशा प्रकारे जर आपण कॅल्क्युलेशन्स केले सगळे, तर जी म्युच्युअल फंडामध्ये येणारी मॅच्युरिटीची रक्कम आहे ती कधीही जास्त येते. पण याचा अर्थ मला तुम्हाला हे सांगायचं नाहीये की तुम्ही तुमच्या सगळ्याच्या सगळ्या इन्शुरन्सच्या पॉलिसी सरेंडर करून टाकाव्यात. मला असं म्हणायचंय की तुम्ही त्या इन्शुरन्स पॉलिसीचा एकदा विचार करावा, अभ्यास करावा, त्याची सरेंडर व्हॅल्यू किती येते ते बघावं. जर आपण पॉलिसीच्या मॅच्युरिटीच्या खूप जवळ असेल तर सरेंडर करणं कदाचित परवडणार नाही सुद्धा. तर प्रत्येक केसमध्ये सरेंडर हे सोल्युशन आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण बऱ्याचशा केसेसमध्ये सरेंडर हे सोल्युशन असू शकतं जर तुम्हाला प्रीमियम भरणे हा पेन वाटत असेल तर. तर अशा प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसी जर तुम्ही आतापर्यंत घेतल्या नसतील आणि जर घेण्यासाठी तुमच्या कोणीतरी मागे लागलं असेल तर मला वाटतं तुम्ही 10 वेळा विचार करावा त्या इन्शुरन्स पॉलिसीज घेताना आणि त्या घेऊ नयेत. हे सगळं सांगत असताना मला असं वाटतं की मी हा पण भाग सांगायला हवा की इन्शुरन्स पॉलिसीज आपण कधी घ्यायला हव्यात किंवा कुठल्या घ्यायला हव्यात. मला असं वाटतं की जर तुम्हाला असं वाटत असेल की मला 5 ते 6% परतावा चालतो, 5 ते 6% व्याज मला मिळालेलं चालतं, पण माझा स्वतःचा अजिबातच डिसिप्लिन नाहीये, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पैसे अडकून जातात, मला ते पैसे कधीच काढता येत नाहीत आणि ते पैसे अडकवण्यासाठी मला इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची आहे, भलेही मग मला 5 ते 6%च व्याज मिळावं, तर तुम्ही ती इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हवी. मग दॅट इज ॲट द कॉस्ट ऑफ युअर रिटर्न्स. कारण तुमचे रिटर्न्स अदरवाईज 12-13% झाले असते, इथे तुम्हाला 5 ते 6% मिळणार. पण तरी सुद्धा जर हा तुमचा डिसिप्लिन नसेल, जर तुम्ही म्युच्युअल फंडातून किंवा इतरत्र ठिकाणाहून पैसे काढून घेत असाल कंटिन्युअसली, तर मात्र मग तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जायला पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, इन्शुरन्स पॉलिसी कुठली घ्यायला हवी. मला असं वाटतं की जर तुम्हाला कुठल्या इन्शुरन्सची गरज असेल तर ती फक्त टर्म लाईफ इन्शुरन्सची गरज आहे. लाईफ इन्शुरन्स बद्दल आपण बोलतोय. फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारची तुम्हाला गरज आहे, बाकी कुठल्याही इन्शुरन्सच्या प्रकाराची तुम्हाला गरज नाहीये. का टर्म इन्शुरन्सची गरज आहे? कारण टर्म इन्शुरन्समध्ये एका छोट्याशा प्रीमियममध्ये तुम्हाला मोठं इन्शुरन्स कव्हर मिळत असतं. उदाहरणार्थ एखाद्या 30 वर्ष वयाच्या व्यक्तीला साधारणतः 8 ते 10,000 रुपये वर्षाचा प्रीमियम जर त्यांनी भरला तर साधारणतः 1 कोटी रुपयांचं इन्शुरन्स कव्हर मिळतं. ते जसं वय वाढत जातं थोडंसं प्रीमियम त्याचा जास्त वाढत जाऊ शकतो. तर एवढा टर्म इन्शुरन्स एक गरजेचा आहे, कारण त्या व्यक्तीच्या पश्चात जर तो व्यक्ती नसेल हयात तर त्याच्या फॅमिलीला ते 1 कोटी रुपये मिळायला हवेत. तर त्याच्या फॅमिलीच्या सेफ्टीसाठी हा टर्म इन्शुरन्स तुमच्याकडे असायला हवा. आणि लाईफ इन्शुरन्स व्यतिरिक्त फक्त एक इन्शुरन्सची तुम्हाला गरज आहे आणि तो इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स. तर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स एवढं कॉम्बिनेशन जरी तुम्ही घेतलं तरी तुमची इन्शुरन्सची जी गरज आहे ती परिपूर्ण होणार आहे. दुसऱ्या कुठल्याही इन्शुरन्सची तुम्हाला गरज नाहीये. मला असं वाटतं की हीच वेळ आहे ज्यावेळी तुम्ही तुमच्या सगळ्या जुन्या इन्शुरन्स पॉलिसीज या काढून बघायला हव्यात, त्यांचं एकदा कॅल्क्युलेशन्स करून बघायला हवं. तुम्ही किती प्रीमियम भरताय आणि त्या प्रीमियमच्या अगेन्स्ट तुम्हाला किती परतावा मिळतोय हे तुम्ही एकदा नक्कीच कॅल्क्युलेट करायला हवं. विषय आपल्या समाजामध्ये खूप खोलवर रुजलेला आहे, पण मला वाटतं तेवढाच महत्वाचा विषय आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणारा विषय नाहीये. एवढ्या थोड्याशा आणि छोट्याशाच गोष्टी मला आजच्या सेशनमध्ये सांगायच्या होत्या. आपण या सेशनच्या शेवटाकडे आलेलो आहोत. असे छोटे छोटे विषय घेऊन आपण पुढे पण या अशा प्रकारच्या विषयांवरती बोलत राहणार आहोत. कधी मानसी आणि मी असेल, कधी मी एकटा असेल. पण मला म्हणायचं हे आहे की फ्रायडे फिनटॉक हा आमचा दर शुक्रवारी 4 वाजता असणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तुम्ही नक्की जॉईन करत जा. जर जॉईन करता नाही आलं तर हे कार्यक्रम आमच्या फेसबुक वॉलवरती किंवा युट्यूबवरती उपलब्ध असतात, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. त्याशिवाय तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या कलिग्सपर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि करत राहणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता. थँक्यू.